बसा बसा दुसऱ्या वर्गाच्या सगळ्यांना रसिकबाई प्रेक्षकांना शाही बाळाचा मुद्रा आता सुरुवात केलेली आहे. जर मी नसतो जोडा तर ह्यांनी काय काढली नसती ओळा की नाही. म्हणून पहिला मी टाकलो म्हणून काही जणांच्या टाकल्या आहे की नाही. मी लोकांची मने राखूनच मी कार्यक्रम केलेला आहे आणि आता पण तसाच होणार आहे. बरोबर माझ्या म्हणतात तुम्ही काय माझे नाव बदलणार, माझे नाव बदललेलं आहे. माझ्यानंतर तुला घेऊन गेला म्हणून तुझं नाव बदललं आहे. नाव कधी बदलतं, नाव कधी बदलतं. हा शुभ मंगल सावधान. आणि आपल्या लग्नाची तुम्ही काय काळजी करू नका. कसं रात्री सोनार बांधलेले कुठं कुठे बांधलेले. मग जसं माझ्याप्रमाणे असेल तुझ्याप्रमाणे मी असेल तेव्हा आम्ही बरोबर असाल. परत काय पाण्याच्या आपल्या मागतात पाण्याची थोडी कमतरता होती. हा सारखा पाणी पितात ती सगळ्या तिथं ओके पाण्याचा वायू वापर कुठेतरी झालेला नाही तो. पण कधी पण येत नाही. पितो पण कधी सणावाराला कधी पण नाही. तुम्ही फक्त जरा असं थांबा झाले मला पद्धतशीर घेऊया. तुम्ही उगाच विचार करू नका. बरोबर विचार करा शब्द स्वतःला टाळायला आवडलं त्याला त्रास द्या. बरोबर तुमचं नाव बदललेलं आहे पण काय नाही. काय बुवाचा आवाज काय नाव. 5 मिनिटानंतर गाळ पडतील बुवा माझी बारी ऐकून. आम्ही गाळ पडणारे नाही. आम्ही पडणार नाही गाळ. आमचा वारंवार वारंवार आम्ही पडणार नाही गाळ. एक शेर ऐकवतो. शेर कसा आहे बघा. आणि काय म्हणजे समज बुवाचा आवाज नाही. अरे आपल्या नावाचा दुसरा आवाज आहे. आपण नुसतं तिथं हात टाकूया तिथं पाणी पडायची ताकद आहे. जसा मी आहे तसं सर्व रसिकांना कोकणात आवडते की नाही. गाणं सवरावली मग नाही ना कुठल्या पिक्चर मध्ये एखादा तुझ्या आवाजाचा गाणं आला आहे की नाही. माझ्या गाण्याच्या साता समुद्र पार आहे. आवाजाची काय गरज आहे. एवढं ईश्वराने ज्ञान दिलंय, वक्तृत्व चांगलं दिलंय, मोटिवेशन चांगलं आहे. आणि असं सुकट लिहित नाही. हे स्वतः काय आहे ना की यांचा घ्यायचा पेन की पेनला पण गाडी थांबत नाही. डायरेक्ट पनवेल चिपळूण एवढी ताकद
आहे सनस बुवाचा म्हणून म्हणायचं आपल्याला आणि शक्ती तुल्याचा सनस बुवाच्या नावाचा आवाज आहे या शक्ती तुल्यातल्या सनस बुवाच्या नावाचा आवाज आहे कोकणची कला हा खरा साज आहे आणि तुझ्याकडे आवाज आहे तेजल त्याचा तुला माज आहे आणि डबल वाड्याची सामन्यात बघू दे हे तेजल पवार तुला किती खाज आहे बाकी माझी काय म्हणते माझ्या डोळ्यातून राजा हे म्हणतात काहीतरी चारजूड म्हणतात मीला बोललो ना ते मी सरपातळी हा मोठा केवढा कातळ हा उभं फिरायला गेला तर पाय घसरून पडेल तेवढा कातळ होईल आणि म्हणते सगळं कोण डोळे म्हणतायत मी काय म्हटलं आता एकाने चढायचे आणि माथ दुधाचे ओढायचे तर काय म्हणताय खेळतो ती बाटली म्हणते बाटली म्हणण्यापेक्षा बाई हे समानार्थी शब्द आहे जाऊन जरा वाट आपण काय म्हणतो हे मला बोलू नको पण हे पण म्हणतो ना मला खेचू नको म्हणजे शब्दाचं काय तुला काय गरज आहे बोलायची बाटली म्हणते काय म्हणते बाटली काहीतरी आणखी नाव घ्या हा याच्यावरती एवढंच थांबतो हा पहिलं पोहा तुम्ही लगीन करा आहे की नाही माझ्या लग्नाची हा महिला लय मोठी बरं ना म्हणून काय म्हणायचं बघा हे काही सांगू तुला काही माझ्या मनात लव करावं वाटतंय आता म्हातारपणात म्हातारे पण आमच्या इकडे सगळे जेवण फ्री आहे तिकडे पाहुणा म्हणून म्हणायचं आहे आता लगीन करू चल लाई गोरी लगीन करू चलना लाई गोरी उद्या हसत बसलवारी उद्या हसत बसलवारी बायको कशाला केलीस जाई उद्या हसत बसलवारी बायको कशाला केलीस जाई उद्या हसत बसलवारी बायको कशाला केलीस जाई रात्री झाली ऐकताना श्रीहरी कसा पेंड्या लागला रागायला नाही जमणार उडालेला तुला पेंड्याचे रंग चढालेला भगवान कृष्ण लहान होता तेव्हा पेंड्या चढत नव्हता हल्ली कोण फोडायचा हो भगवान कृष्णाला त्यामुळे त्याला शास्त्राचा अभ्यास करा घरात काहीतरी पुस्तका वाचा नुसत्या मोबाईलला बघून म्हणजे मोबाईलवरती करू नका काहीतरी शास्त्राचा पण भाग घ्या करत नव्हता खालच्या थराला होते आणि खालच्या थराला काही तुमच्या आणखी लालपूर चालेल तुला तरी ऐकाय हा केवढा भूगोल हे गाणं ऐकवणार आहे पुढे तुम्हाला चुटकुला पुढे बाई पण आलेला आहे काय म्हणतात अरे केसामधी गजरा गजऱ्यावर गजरा आवाज ये ना खोलून आम्ही पैसा देने वाले काही केला अवतार
दिसत होतास बे जर राग आला मला बुवा कापून टाकीन केस. आता दसरा झाला की केस आणि दाढी मी हे करतो का आता माझं नमन चालू असतात. सगळ्यांनी अखंड कोकणाने सनदबुवाचा नमन म्हटलं तर उचलून घेतलेलं आहे. 73-75 वर्षाच्या काठी म्हणजे डिसेंबर टू मे पर्यंत ते कार्यक्रम मी तुमच्यामुळे करतो. तो माझी यशांतर असतो तरी आणि आज जो काय आपल्याला आहे की नाही बाई मी हलवू नाही शकतो तुम्ही काय हलवाल म्हणून गाणं तसंच आहे. शंकर पार्वतीचं गाणं तरी घरी तर शंकर पण म्हणताय मी बायको एवढी तापायची ना माझी आणि जसं बघून कधी कधी थोडी थोडी तापायची. विषय कसा आहे बघा म्हणून काय तिथे केसामंदी गजरा ही बायको रोजच तापायची. ही बायको अहो रोजच तापायची. मग थोडी थोडी माझी हो तापायची. केसांचा लय त्रास व्हायचा आहे माझ्या. शंकर म्हणतात आणि बाई तो विषय आपला काही नाही. ही बायको रोजच तापायची. मग थोडी थोडी माझी हो तापायची. मग माझं वाढलेलं बघून माझं वाढलेलं बघून हिच्या तोंडाला सुटला. माझं वाढलेलं बघून हिच्या तोंडाला सुटला. माझं वाढलेलं बघून माझं वाढलेलं बघून कोणी माझी हो कापायची. कोणी माझी कापायची. माझं वाढलेलं पाहून हिच्या तोंडाला सुटला. माझं वाढलेलं पाहून हिच्या तोंडाला सुटला. माझं वाढलेलं पाहून ऐकायचं ना त्याच्या सगळ्या कोणी द्यायच्यात मला अजून. आणि नंतर एक श्रद्धांजली गीत गाणार आहे. कोणी अजून 2-3 आहे देऊ ना. ही बायको रोजच कापायची. बजाता माझी थोडी थोडी कापायची. हा शब्द घ्यायचा नाही जाता बाईने उल्लेख केलाय. पुढे काय म्हणताय शेजारी बाई तुमच्यासाठी माझ्या बाबूला आतमध्ये घ्या. बघत बसू लग्नाचं स्वप्न पण होणार नाही. गया तुझं मिळणार नाही तुला बाई. नकर दुसरे भाई नकर दुसरे भाई तुझ्यानं होणार काही नाही. बाई उद्या गावाला या काय काय करून फक्त म्हणून म्हणायचं आहे. तोड कसे बघा अगं कशाला बघू मी लग्नाचं स्वप्न. याला संस्कार असं आहे भगवान श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध त्यांच्या बाणासुराची कन्या हिच्याबरोबर लग्न होतं. लग्नाच्या आधीचं लग्न म्हणून तो काय म्हणतो बघा कशाला बघू मी लग्नाचं स्वप्न. आता तुझं माझं रोजचं स्वप्न. या जगाला पाहू दे साऱ्या जगाला पाहू दे. मग तू कुवार आहेस कसा तू कुवार आहेस कसा मला नंबर लावू दे. तू कुवार आहेस का मला नंबर लावू दे.
देवाला